दिंडोरी तालुक्यातील जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकराळे यांच्या तिसऱ्या शाखेचे भव्य उद्घाटन म्हसरूळ नाशिक येथे शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाले। या कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री नामदार नरहरीजी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे, नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण शेठ वाजे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष सुनील ढिकले तसेच मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक प्रवीण नाना जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। सदर सोहळ्याचे आयोजन अभिषेक प्लाझा नायरा पेट्रोल पंपा शेजारी दिंडोरी रोड म्हसरूळ येथे करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षनाथ गायकवाड यांनी सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले। या प्रसंगी खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबईच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी संस्थापक अध्यक्ष गोरक्षनाथ गायकवाड यांच्या निवडीचे पत्र सुपूर्द करण्यात आले। लवकरच 25 वर्षे पूर्ण होणाऱ्या या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहारांची संस्था नसून समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आणि सामाजिक परिवर्तन घडवण्याचे एक प्रभावी साधन असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। संस्थेच्या कार्यात महिलांचा मोठा सहभाग आहे। एकूण 4000 सभासदांपैकी तब्बल 1200 महिला सभासद आहेत। महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृद्धाश्रमात कपडे व भेटवस्तूंचे वाटप तसेच महिलांच्या प्रशिक्षणासाठी संस्थेतर्फे विशेष प्रयत्न केले जातात। याशिवाय संस्थेने एका दिव्यांग मुलीला दत्तक घेतले असून तिच्या शिक्षणासाठी दरवर्षी मदत दिली जाते। समाजभिमुख कार्य, प्रशिक्षण उपक्रम व पारदर्शक कारभारामुळे संस्थेने जिल्ह्यात आदर्श निर्माण केला। या भव्य सोहळ्यात संस्थेचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते। यावेळी जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षनाथ गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकराळे या संस्थेची तिसरी शाखा आज नाशिक म्हसरूळ येथे माननीय आमदार नरहरीजी झिरवळ साहेब यांच्या हस्ते सोहळा संपन्न झाला। अध्यक्षस्थानी भास्करराव भगरे सर होते। प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलजी ढिकले, राहुलभाऊ ढिकले, नारायण शेठ वाजे, प्रवीण नाना जाधव यांनी हजेरी लावली, संस्थेला शुभेच्छा दिल्या आणि म्हसरूळ तसेच नाशिक परिसरामध्ये अनेक सभासद हे 2001 पासूनच आम्हाला जॉईंट आहेत। त्यांना आम्हाला या शाखेमुळे न्याय देता आला आणि त्यांची जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी आम्हाला यापुढे मिळेल आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे, सभासदांचे, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी आणि संचालक यांचे सगळ्यांचे मी मनापासून संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो। जय योगेश्वर बिगर शेती पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी केलं गेलं। मी ह्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमच्या तालुक्यातले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व त्यांचे संचालक मंडळ, त्यांचे कर्मचारी वृंद, सभासद, त्यांना सगळ्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो की एक गायकवाड यांनी जी काही सुरुवात केली ती गावातून एक छोटीशी पतसंस्था सुरू करून तालुक्यात जाऊन तालुक्यातून जिल्ह्यापर्यंत जी येण्याची मजल जी काही आहे ती त्यांच्या विश्वासावर जे सभासद लोक आज इकडं अट्रॅक्ट होतात त्याचं एक हे घोतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून त्यांची संस्था अशाच पद्धतीनं तिचा भरभराट हो अशी मी जगदंबे चरणी प्रार्थना करतो। कारण त्यांचा निव्वळ हा पतसंस्था हा व्यवसाय नाही तर त्याच्यातून सुद्धा सामाजिक हित कसं जोपासलं जाईल या बाबतीत सुद्धा आता आपण उदाहरण बघितलं असेल का जे राज्यभरात जे अवकाळी पावसानं, ढगफुटीनं जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिला एक छोटीशी मदत म्हणून त्यांनी आज मुख्यमंत्री सहाय्यतात 21,000ची मदत त्या ठिकाणी चेक माझ्या हस्ते त्या ठिकाणी सुपूर्द केला आहे। मी त्याबद्दल देखील तमाम जनतेच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार मानतो। धन्यवाद। जय योगेश्वर पतसंस्था मर्यादित अकराळे यांची तिसरी शाखा आज नाशिकमध्ये 6व्या माळीच्या मुहूर्तावरती नवरात्रोत्सव चालू आहे आणि या शुभमुहूर्तावरती या ठिकाणी तिचं उद्घाटन आज होतं आहे। मी माझ्या परिवाराच्या वतीनं या पतसंस्थेच्या या तिसऱ्या शाखेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक छोट्याशा अकराळे गावामध्ये
जय योगेश्वर पतसंस्थेची स्थापना झाली आणि आज तिसरी शाखा नाशिकमध्ये आलेली आणि मला वाटतं नक्कीच या शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसं असतील, छोटे छोटे व्यापारी असतील किंवा उद्योजक असतील, या सगळ्यांची खूप चांगल्या प्रकारे आर्थिक सेवा करण्याची काम जय योगेश्वरचा पतसंस्था नक्कीच करेल असं मला या ठिकाणी वाटतं. नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो. परत पतसंस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो. ग्रामीण बिगर पतसंस्थेचा नाशिक येथील तिसऱ्या शाखेचं उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी राज्याचे मंत्री नामदार जिरवळ साहेब, तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बगरे सर आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या शाखेचं अतिशय दिमागदार पद्धतीने उद्घाटन झालं. या संस्थेची प्रगती बघता ही संस्था एका छोट्याशा अकराळ्यासारख्या गावातून आज दिंडोरी तालुक्यात तिचं कार्यक्षेत्र वाढून आज नाशिक जिल्ह्याचं कार्यक्षेत्र त्यांनी काबीज केलेलं आहे. या संस्थेची दिवसागणिक अतिशय प्रगती होत असताना या संस्थेचे संस्थापक GM गायकवाड यांना नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन संचालक म्हणून आमच्यासोबत काम करीत असताना त्यांच्या कामाचा आवाका आणि अनुभव बघून त्यांना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनवरही एक निमंत्रित संचालक म्हणून आजच आपल्या सर्वांच्या उपस्थितीत बगरे सरांच्या हस्ते आपण त्याला पत्र दिलेलं आहे. मी या प्रसंगी विशेषतः जिरवळ साहेबांच्या उपस्थित त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो का GM गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी आणि यांना या संस्थेच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा, आपल्या सभासदांचा आर्थिक विकासाच्या दृष्टीने त्यांना नक्कीच एक चांगलं ध्येय त्यांच्या समोर असल्यामुळं त्यासाठी मी शुभेच्छा देतो. या संस्थेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहील अशी अपेक्षा करतो. त्यासाठी शुभेच्छा देतो. मग एकदा पतसंस्था तयार झाल्या, मग पतसंस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्याच्या काही समस्या असतील त्या जाणून घेण्यासाठी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनची स्थापना झाली. आणि मला आज सांगायला आनंद होतो की 34 वर्षानंतर मी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून आमच्या जवळजवळ आज 500 पतसंस्था सभासद आहेत. जय योगेश्वर त्याच्यापैकीच एक आहे. आमच्याकडे फार मोठे आहे, श्रीमंत पतसंस्थेसाठी 200 कोटीची पण पतसंस्था आहे. आणि त्याप्रमाणे फक्त बचत गटासाठी काम करणारे अश्विनीताईंसारखी त्याच्यासारखी पण एक पतसंस्था आहे. आणि प्रत्येक पतसंस्थेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आता GM गायकवाडांबद्दल तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी मविप्रला 1 लाख रुपये दिले. प्रवीण नानाला माहित नाही, माझ्याच गाडीत बसून आले होते ते दिंडोरीला येताना. आणि मीच त्यांना म्हटलं होतं की एवढे इकडे येतात, थोडेफार आमच्या संस्थेला पण द्या. GMने लगत माझं ऐकलं आणि 1 लाख रुपये त्या दिवशी लगत डिक्लेअर करून टाकले. म्हणजे आमच्याकडे आलेला प्रॉफिट हा समाजासाठी असतो आणि समाजासाठी आपल्याला काहीतरी काम करायचं असतं, या उद्देशाने ह्या सगळ्या पतसंस्था काम करत असतात. आणि प्रत्येक पतसंस्थांचं एक चांगलं वैशिष्ट्य बरं का. म्हणजे खरं तर सांगायला पाहिजे, प्रवीण नाना काय सांगत होते, 11च्या गावामध्ये पोरी देत नाहीत म्हणे. अहो, त्या 11च्या गावामध्ये साहेब 2-2 पतसंस्था आहे. एक GMची आणि एक दुसरी आमच्या बापूंची पा. आणि त्या बापूंनी त्या पतसंस्थांना तिथं अंगणवाडी चालू केलेली आहे. त्यामुळे 11च्या गावाचे लोक खरंच फार हुशार आहे. आता GM बाबतीत काय सांगायचं, GM फक्त मिठी भाषे नाही, फार बुद्धिमान माणूस आहे. खऱ्या अर्थाने खासदार साहेब आनंद होतोय की शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ज्या माणसांमध्ये असते ते या ठिकाणी जगाला गवसणी घालत असतात. आणि बालपणाच्या मित्राने 25 वर्षापूर्वी लावलेलं हे रोपटं आज जर बघितलं वयाच्या 50शीत म्हणजे 30 कोटीच्या ठेवी आणि एवढी मोठी उलाढाल ही ग्रामीण भागातून या ठिकाणी काम करत असताना महात्मा गांधी म्हणायचे शहराकडच्या लोकांना गावाकडे चला. परंतु त्याच्या उलट आज या ठिकाणी आमचे मित्र GM गायकवाड आणि त्यांच्या संचालक मंडळाने करून दाखवलंय की गावाकडून शहराकडे चला आणि हे सत्यात उतरवलंय. आज मी बालपणापासून बघतो की अत्यंत संघर्षमय अशा वातावरणामध्ये या माणसाने आपलं जीवन त्या ठिकाणी सुरू केलं. मोहाडी येथे पायी शाळेमध्ये यायचे, घरची हलाक्याची परिस्थिती, अकराळे गाव म्हणजे त्या ठिकाणी मुलांना बायको सुद्धा त्या ठिकाणी देत नव्हतं, अशी खतर परिस्थिती खासदार साहेब अकराळे गावची होती. आणि अशा परिस्थितीमध्ये GM गायकवाड
यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी चालू करत असताना नाशिक येथे शिक्षण घेऊन परंतु भाजीपाल्यासारख्या व्यवसाय त्या ठिकाणी एका व्यापाराच्या ठिकाणी लेबलचं काम करून आणि ती अनुभवाची शिदोरी या ठिकाणी घेऊन ग्रामीण भागामध्ये पतसंस्था सुरू करणे आणि त्याची विश्वासार्हता या ठिकाणी आज जर बघितलं तर ती निर्माण करणे हे कुठल्याही राजकारण्याला त्या ठिकाणी जमत नाही। परंतु मितभाषी असणारे GM गायकवाड यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आज जर बघितलं तर मोठमोठाले उद्योजक या ठिकाणी बसलेले नरेश देशमुख सारखे उद्योजक असतील किंवा या ठिकाणी आमचे मित्र सुदामांना ढाकणे असतील, अरुण फलाने असतील किंवा विठ्ठलराव असतील, सर्वांना या ठिकाणी बरोबर घेऊन ही पतसंस्था एक विश्वास समाजामध्ये निर्माण करणं ही तेवढी काही सोपी गोष्ट नाहीये। आणि अशा परिस्थितीमध्ये आज 30 कोटीच्या आसपास भाग म्हणजे खेळतं भाग भांडवल आणि 3 कोटी भाग भांडवल, कर्जाचं जर बघितलं तर ठेवी या 19 कोटीपर्यंत आहे आणि कर्ज वाटप 15 कोटीपर्यंत आहे। त्यामध्ये निधी 2 कोटी आणि विविध शाखांची गुंतवणूक बघितली तर ती 11 कोटीच्या आसपास आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही।